परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका, परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग नमस्कार करते. परम आदरणीय सुनील काका, आदरणीय मीरा त्यांना साष्टांग वंदन करते. आणि श्रोते आपणा सगळ्यांना जगदीशांची मूर्ती म्हणून साष्टांग वंदन करते. त्या वक्तव्याला सुरुवात करते. थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे 1 मिनिट आपल्याला वेळ झालेला आहे, हरकत नाही. अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया या अद्वैत प्रकरणामध्ये सांगितलेली आहे. आणि ही अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी बुद्धीचा विकास माझा मलाच श्रुती, संत आणि श्रीगुरु यांच्या मार्गदर्शनाच्या साह्याने करून घ्यायचंय. आणि तो त्या विचारांच्या माध्यमातून म्हणजे वैचारिक साधनेमधून मला माझ्या बुद्धीचा विकास करून घ्यायचाय. तेव्हाच ही ज्ञानाची प्रक्रिया आमच्या लक्षात येईल आणि अद्वैत ज्ञानावर आम्ही आरूढ होऊ, बोधरूप होऊ, असं श्रुती आम्हाला सांगते आहे. म्हणून एक श्रुती कशी आहे की श्रुती दयाळू श्रद्धा मुक्त करी. श्रुती दयाळू आहे असं काकांची ओवी आहे आणि ती मुक्तच करणार आहे. म्हणून एक आत्माच केवळ आहे, बाकी यापेक्षा विपरीत आणि भिन्न जेव्हा जाणवू लागतं तेव्हा तिथे भय असतो. म्हणून भय ज्या वेळेला मला वाटतं त्यावेळेला मी हा विचार प्रामुख्याने करावा की मला विपरीत जाणवत आहे आणि भिन्न जाणवत आहे. हा भय वाटत असताना विचार आम्ही करायला हवा. आणि म्हणून जीव आणि ईश्वर यांच्यात भेद जरी सांगितला असला तरी तो गौण दृष्टीने आहे हे लक्षात ठेवायचं. अधिकार जैसा करू उपदेश, ह्या न्यायाने कोणी कर्मप्रधान असतो, कोणी भावना प्रधान असतो, कोणी भावप्रधान तर कोणी ज्ञानप्रधान असतात. नाना जीव नाना बुद्धी, काका म्हणतात नाना काम नाना सिद्धी. म्हणूनच जाहली बुद्धी वेद ग्रंथी. म्हणून अभेद दृष्टी समोर ठेवून भेद मांडल्यासारखा केला श्रुतीने. नंतर भेदाभेद रहित अद्वैताची सिद्धी केली. आणि म्हणून 15व्या कारिकेमध्ये, कारिका नंबर 15 जी आहे ती, त्यामध्ये माती, लोहखंड, ठिणग्या इत्यादी जरी दृष्टांत दिलेले आहेत तरी ते ब्रह्म ऐक्यामध्ये या बोधामध्ये आम्हाला हे सगळे उदाहरणं प्रवेश होण्यासाठी आहे. हे मात्र पक्क लक्षात ठेवायचं. म्हणून श्रुती जरी विविध असल्या तरी अधिकारी हा हीन दृष्टीचा म्हणजे कनिष्ठ, मध्यम दृष्टीचा म्हणजे मध्यम आणि उत्कृष्ट दृष्टीचा असतो. आणि ह्या सर्वांवर श्रुती कृपाळू होऊन हितासाठी उपासनेचा उपदेश करते. आणि म्हणून पूजा हे कर्म नसावं. कुठून सुरुवात केली श्रुतीनी? हीन दृष्टींना म्हणजे कनिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा श्रुती उपदेश करताना सांगते की पूजा हे कर्म नसावं. सुनील काकांचं परवाचं 9 तारखेचं वक्तव्य लक्षात घ्या की पूजा कर्म नसावं, त्याला उपासना आणि ज्ञानाचा दर्जा यावा. पूजेला उपासना ज्ञानाचा दर्जा यावा.
पूजा कर्म करत असताना, पूजा हे कर्म करायचं, पण कर्म करत असताना उपासनेचा भाव असावा त्यामध्ये. म्हणजे देवाची पूजा ही कर्माच्या स्वरूपात न राहता उपासनेचा दर्जा त्याला यावा. मी भगवंताच्या जवळ आहे, भगवंत चैतन्य स्वरूप आहे, अशा उपासनेचा त्याला दर्जा यावा. आणि मग ते ज्ञान असावं, मी भगवंताच्या जवळ आहे, उपासनेचा दर्जा. आणि ते तो चैतन्य रूप आहे, तेच चैतन्य मी आहे, हे ज्ञान असावं. म्हणून आम्ही ह्या अशा पद्धतीने जर कर्म केलं तर बुद्धीचा विकास होत जातो आणि अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया सहज लक्षात येते. म्हणून उपासनेच्या नावाने जे आम्ही कुडबुड करतो, टीव्ही, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यांच्या सहाय्याने आम्ही जो अभ्यास करतो, हा अभ्यास आमचा नसावा आणि उपासनेच्या नावाने कुडबुड पण नसावी. तर श्रुती, संत आणि श्री गुरु यांच्याकडून साधनेची घडी बसवून घ्यावी आणि बोधरूप व्हावे. मी मूळचा सुखरूप असूनही सुखासाठी आटापिटा करतो. माझे स्वरूप होण्यासाठी मला प्रयत्न करावे लागत नाही. आम्ही प्रयत्नाने स्वरूपाकारतेसाठी प्रयत्न करतो. म्हणून कोणी निंदा कोणी वंदा, माझा स्वहिताचा धंदा, अशा पद्धतीने माझी वैचारिक बैठक बसायला हवी. म्हणून शरीरात पण हरी, शरीर नसलं तरी हरी, झोपलं कामामध्ये असलं तरी हरी आहे. हरी मजला सापडला, हरी माझ्यात ग वसला, नाही हरी मी निराळा, भेटे विण तो भेटला. आत्मरूप चैतन्य मी आहे, सगळ्यात असलेलं ब्रह्म मी आहे, हा ब्रह्मानुभव आहे. ही अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया मी समजावून घ्यावी, यासाठी सुनील काकांच्या अधिकारवाणीतून आपण आज 17व्या कारिकेपासून श्रवण करूया. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुषा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा, वन्दे गुरुपरम्परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी शांती मंत्र म्हणू का? एक मिनिट म्हणा, फक्त एक मिनिट. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य मंदाताई यांना वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना चरणारा नतमस्तक होतो. आपण सर्व भगवत स्वरूप श्रोत्रिय वृंद आपणाला नमस्कार करतो. आता आपण अभ्यासाला प्रारंभ करूया. आणि आपण मिळून अभ्यास करतो, त्यामुळे मिळून अभ्यास सुरू करूया. त्यासाठी शांती पाठ म्हणूया. म्हणत आहे. कहाणी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ भावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करूनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषा हाती ज्ञानवंत,
चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सर्वदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 18व्या कारिकेला प्रारंभ करतो आणि पूर्वीच्या कारिकांचा वक्तव्य झालेलं आहे. संत हे विचारवंत आहे. मोक्षासाठी संत हे कायम विचार करत असतात आणि आम्हालाही विचारायला लागतं. नाही हरी मी निराळा, भेटी विण तो भेटला, मजला हरी सापडला, हरी माझ्यात गवसला. संत दत्त महाराजांचं हे पद आहे, किती सुंदर आहे बघा. त्यासाठी काय करावं लागतं? सिंहाच्या छाव्याला जो बकरीच्या कळपामध्ये आहे आणि बकरीसारखं ओरडण्याची सवय होऊन स्वतःला बकरी म्हणायला लागला, त्याला फक्त मी सिंह आहे एवढं कळण्याची देर आहे की तो सिंह झाला. तसं मला मी ब्रह्म आहे एवढं कळण्याची गरज आहे की मग मी ब्रह्म झालो. म्हणून ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या पुरती साधना करावी, पण गुरुनिर्देश. धन्य सद्गुरूची लीला, लावी येले विचाराला. हो, सद्गुरूंनी आम्हाला दिलेली साधनाच आम्हाला त्या पद्धतीने करता आली पाहिजे. दुसऱ्या पद्धतीने जर आम्ही ती करण्याचा प्रयत्न केला तर मग घोटाळा होतो आणि मग तो घोटाळा आम्हाला अंगभर येतो. बघा, रेखाताई कोण आहेत? व्हिडिओ चालू आहे. रेखावेनी, हा. मोक्ष ही गोष्ट अशी आहे, पूजा सामूहिक करता येते, उपासना सामूहिक करता येते, पण प्रत्यक्ष जी साधना आहे ती समूहावर अवलंबून नाही. काय सारखं सांगावं लागतंय? अद्वैत विषय आहे आणि अद्वैत प्रकरण हे सांगता सांगता अनेक गोष्टी आपोआप त्यातून गळून पडतात आणि त्या गळून पडल्याशिवाय अद्वैत कळत नाही. कर्माला 4 लोकांची गरज आहे, उपासनेला 4 लोकांची गरज आहे, पण ज्ञानरूपतेला समूहाची गरज नाही. म्हणून मोक्षाला 4 लोकांची सुद्धा गरज नाही. मोक्षामध्ये मी माझ्यासह राहिलेला सुद्धा चालत नाही. काय म्हणतो? मोई माझ्यासह राहिलेला सुद्धा चालत नाही. जिथून उदयाला आलो, जे माझं मूळ आहे, त्या मूळ स्वरूपाशी मला एकरूप झाल्यानंतर मग ज्याच्याशी एकरूप झालो तो आणि मी, किंवा मी त्याच्यावर अवलंबून राहत नाही, मी तद्रूप झालेला असतो. म्हणजे आता इथे अद्वैतच राहिलं, द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, जीव निरपेक्ष अस्तित्व, जगत निरपेक्ष अस्तित्व, 84 तत्व निरपेक्ष अस्तित्व, हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझं अस्तित्व कुणावर कशावर केव्हाही अवलंबून असता कामा नये. काल मी एका साधकांना सांगितलं होतं, मला आठवत नाही आज ते इथे आहेत का, नगरचे आहेत. आहेत बहुतेक. काल मी सांगितलं होतं की मी देह नाही, माझं अस्तित्व देहावर अवलंबून नाही. देहामुळे इतरांना माझ्या अस्तित्वाची जाणीव होत असेल
पण देह नसला तरीही मी संपणार नाही. देह नसला तरीही मी असेनच. माझं अस्तित्व देहावर अवलंबून नाही. याला म्हणतात जगत निरपेक्ष, याला म्हणतात जीवत्व निरपेक्ष, आणि याला अद्वैत असं म्हणतात. एकांती नाजूक कारभार तेथे असावे खबरदार, याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथ. आता या परते उल्लेख नाही काही, देहीत विदेही होऊन ठेल. देह असताना माझा देहाशी संबंध नाही, हे आतमध्ये पक्क करून घेतलं पाहिजे. कारण देह नसताना हे पक्क नाही करू शकत. देह असतानाच हे पक्क करायला पाहिजे की माझा आतमध्ये देहाशी संबंध नाही. देह हा बाह्यांग आहे, मी स्वरूप आहे. स्वरूप देहावर अवलंबून नाही, देह स्वरूपावर अवलंबून आहे. आणि मी स्वरूप असल्यामुळे माझा देहाशी संबंध नाही. लोक मला देहामुळे ओळखत असतील, पण वास्तविक मी देहातीत आहे. त्वं देहत्रयातीतः. कोणतीही साधना पद्धती असू दे, मी देह आहे. हा देहाधिष्ठित अहंकार आहे, आणि अहंकार माणसाला खातो. सामान्य मी हा देहावर अवलंबून नाही, विशेष मी देहावर अवलंबून आहे. देह आला तर द्वितीय द्वै भयम भवती. भय आलंच. नेहमी लक्षात ठेवायचं, जे काही अद्वैताचं या ठिकाणी तत्वज्ञान मांडलं आहे, तेवढं तत्वज्ञान उचलायचं आहे. त्या तत्वज्ञानाच्या फोडण्या नाही उचलायच्या. म्हणजे काय? आंबेजोगाईच्या एका साधिकेने मला प्रश्न विचारला. सुकन्या आशा पांडे, तिने मला प्रश्न विचारला की हा अद्वैताचा अभ्यास जर आपला झालेला आहे, तर आपल्याला द्वैत दिसणं थांबणार आहे का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, द्वैतत्व असणं थांबणार आहे, द्वैतत्व दिसणं नाही थांबणार. म्हणजे काय? द्वैतत्व दिसणं थांबणार नाही, द्वैतत्व आहे हे वाटणं थांबणार आहे. म्हणजे काय? लहान मूल खेळणं खेळतं, आता त्याचा सेलवर चालणारा घोडा असतो आणि सेलवर चालणारी कार असते. दोनही ऑन केले की चालतात. घोडा टबडक 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 चालतो, कार कार सारखी चालते. त्याला दोन्ही मध्ये खूप नवल वाटत. पण ज्याने त्याला घेऊन दिल्या असतात, जो मोठा असतो, त्याला हे माहिती असतं की हे जे दोन्ही आहे ना, यांचं चालणं कल्पित आहे. पण ते लहान मूल रांगत रांगत त्या खेळण्याच्या मागे आनंदाने धावतं, आनंदाने धावतो. आणि जो मोठा असतो, तो त्या खेळण्याच्या आनंदामध्ये जरा सुद्धा रस घेत नाही. कारण त्याला माहिती आहे. काय माहिती आहे? हे वाटतं द्वैत आहे, पण आहे अद्वैत. घोडा आणि कार दिसायला आकाराच्या वेगळे आहे, प्लॅस्टिक म्हणून एकच आहे. लहान मुलाला घोडा घोडा वाटतो, कार कार वाटते, पण मोठ्या माणसाला दोनही प्लॅस्टिक आहे हे कळल्यामुळे घोडा आणि कार याच्या वैविध्यात तो रमत नाही, द्वैतात तो रमत नाही.
त्याच्या दृष्टीने प्लास्टिक हे अद्वैत आहे. मग आम्ही अद्वैताला पकडायचं आणि द्वैताला सोडायचं हे नेहमी लक्षात ठेवा. द्वैत ही अद्वैतातली कल्पना आहे. पाण्यामध्ये लाट, तरंग आणि फेस या तिन्ही कल्पना आहेत. वस्तुतः तिन्ही पाणीच आहे. लाट ही कल्पना आहे, तरंग ही कल्पना आहे आणि फेस ही कल्पना आहे. पण लहान मुलं बुडबुड्यांवर खुश होतात. त्यापेक्षा थोडे मोठ्यांना तरंग आवडतो. जास्त मोठे जे असतात ते लाटांवर पोहण्याचा प्रयत्न करतात किंवा लाटांचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांची खळखळ, त्यांचं धावणं, त्यांचं येणं. पण तीनही अज्ञानी आहेत, द्वैताला सत्य मानणारे आहेत. आणि त्या ठिकाणी असलेले विचारवंत ज्ञानी संत केवळ पाणीच सत्य आहे असं जाणतात. म्हणून नेहमी लक्षात ठेवावं की दृष्टांत हा द्राष्टांत समजण्यासाठी आहे. कोणी सांगतात अद्वैतम परमार्थो हि द्वैतम तद्भेद उच्यते. 18 नंबरची कारिका म्हणतोय अद्वैतम परमार्थो हि द्वैतम तद्भेद उच्यते. अद्वैत प्रकरण तेषा मुभयथा द्वैतम तेनायम न विरुध्यते. तेन अयम न विरुध्यते. पारमार्थिक द्वैत आणि प्रापंचिक द्वैत नेहमी लक्षात ठेवावं की आता जसं लाट म्हटलं, मग आता आम्हाला जगातलं द्वैत दिसणार की नाही दिसणार? दिसणार, पण ते आम्हाला सत्यत्वाने आकर्षित नाही करत. दृष्टांत हा एकदेशीय असतो. द्राष्टांत समजला की दृष्टांत सोडून द्यायचा असतो. आपल्या आजपर्यंत सुरू असलेल्या सर्व उपनिषदांचं पठन आदरणीय नीलाताई दातार करतात. त्या जितक्या पठण करण्यामध्ये माहीर म्हणजे एक्सपर्ट आहेत, शुद्ध पठण करतात, तेवढ्या त्या स्वयंपाक पण छान करतात. अनेक पदार्थ उत्तम करत असले तरी त्यांच्या हातची डाळ कैरी मी नेहमी खायला जात असतो. सुंदर करतात. पण तो पेटेंट मी घेतलाय ना, तुम्ही खायला नाही जायचं, माझं पेटेंट आहे ते. पण कसं करतात हे काही विचारलं नाही. आठवण आली की त्यांच्या घरी जायचं आणि डाळ कैरी छान पोटभर खाऊन घ्यायची. आता कसं केलं एवढं सगळं विचारल्यानंतर डाळ कैरी आल्यावर कसं केलं हे लक्षात ठेवायची गरज आहे का? हो, डाळ कैरी खाली विषय संपला. म्हणजे द्राष्टांत समजला की दृष्टांताचा विषय खलास झाला. तुम्ही जायचं नाही, फक्त माझं पेटेंट आहे, नाही तर सगळे जण जाल त्यांच्या घरी डाळ कैरी खायला. द्राष्टांत एकदा समजला की दृष्टांत विसरून जायचा. मग कसं डाळ कैरी करायची हे विसरून जायचं. आता खाऊन तृप्त व्हायचं आणि मोकळा व्हायचा. कसं अद्वैत एकदा समजलं की द्वैताचं वैविध्य विसरून जायला हवं आणि त्या वैविध्यतेत रमता कामा नये. म्हणून सत्ता दोन आहे. एकाला म्हणतात पारमार्थिक सत्ता आणि दुसऱ्याला म्हणतात
प्रातिभासिक किंवा व्यावहारिक सत्ता. व्यवहार म्हणजे जगत हे ईश्वराचं स्वप्न आहे, म्हणून ईश्वरीय दृष्टीने ती प्रातिभासिक सत्ता आहे आणि आमच्या दृष्टीने ती व्यावहारिक सत्ता आहे, खोल आहे, मिथ्या आहे. तशा समजवण्यासाठी 3 सत्ता सांगितल्या जातात, पण सत्ता खऱ्या दोनच, एक व्यावहारिक सत्ता, एक पारमार्थिक सत्ता. व्यावहारिक सत्ता ही नेहमी द्वैतातली असते आणि पारमार्थिक सत्ता ही कायम अद्वैतातली असते. म्हणून साधना ही नेहमी द्वैतातली असते, पण अनुभव हा नेहमी अद्वैतातला असतो. मी ब्रह्म आहे हा अनुभव नाम साधना करा, ध्यान साधना करा की ज्ञान साधना करा, आनंद रूपतेचा अनुभव हा तीनही साधना पद्धतीतून यायलाच हवा आणि आल्यानंतर तो दृढ व्हावा, अपरिवर्तनीय व्हावा. कारण अपरोक्ष अनुभव हा दृढ आणि अपरिवर्तनीय होतोच आणि व्हायलाच पाहिजे. गुरुकृपा असेल तर तो टिकतो, नाहीतर स्थल त्याग होता सवेची जाते. अनुभवामध्ये नेहमी व्यावहारिक सत्ता असते. आपण जे काही पाहतो ती सगळी व्यावहारिक सत्ता असते, ज्याला आपण अनुभव असं म्हणतो. आणि जो अनुभव असतो त्याला परोक्षानुभूती असं म्हणतात. अनुभवाला परोक्षानुभूती असं म्हणतात आणि वास्तविकतेला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. जे वास्तविक आहे पण अनुभवाला येत नाही ते होऊन जातात, त्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. कारण ते इंद्रियांना कळत नसल्यामुळे अपरोक्ष असा शब्द आहे. व्यवहारात वापरणारे परोक्ष आणि अपरोक्ष परमार्थात अगदी उलट्या अर्थाने आहेत, लक्षात घ्या. इंद्रियांना कळतं त्यांना व्यवहारात अपरोक्ष असं म्हणतात, पण इंद्रियांना जे कळत नाही त्यांना परमार्थात अपरोक्ष असं म्हणतात. एकदा आम्हाला मूळ समजलं की आम्हाला लक्षात येईल की द्वैत हा अद्वैताचा कल्पित भेद आहे. कागदाचं रॉकेट आणि कागदाची नाव, कागदाचं विमान आणि कागदाची नाव, ह्यात विमान आणि नाव या दोनला जर बाधित केलं तर कागद ही अद्वैताची सत्ता आहे, नाव आणि विमान ही द्वैताची व्यवहार आहे, प्रातिभासिक सत्ता आहे, व्यावहारिक सत्ता आहे, दोन्ही एका अर्थाने काय. अद्वैतम परमार्थो ही, म्हणून परमार्थ करायचा तर अद्वैत. काय असतं, आम्हाला खूप प्रकारे वेळ लागलाय परमार्थ करण्यात. एक तांब्या पाणी टाकलं की आमच्या सगळ्या समस्या सुटतात, एक रुद्राक्ष घातला की आमचं सगळं गंगेत घोडे नाले असं वाटतं. असं नसतं. स्वतःला घडवावं लागतं, स्वतःला बदलवावं लागतं. विचार 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 विचाराने स्वतःमध्ये परिवर्तन करून घ्यावं लागतं आणि मग अद्वैताचा आनंद येतो. अद्वैतम परमार्थोही द्वैतम तद्भेद उच्यते. द्वैतामध्ये नेहमी भेद असतो, द्वैतामध्ये नेहमी भेद असतो. कागदाची नाव, कागदाचा विमान, द्वैतात नेहमी भेद असतो. एकदा हे समजून घेतलं की द्वैत दिसत असलं नाव आणि विमान, तरी कागद हे अद्वैत आम्हाला एकदा कळलं की नाव आणि विमानाच्या मागे आम्ही मोहित पडत नाही, मोहित होत नाही. आणि म्हणून भेद द्वैतामध्ये आहे, अद्वैतामध्ये भेद नाही.
स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद पण नाही. म्हणून दिसणाऱ्या दृश्य वस्तूचा जर बाध केला तर अदृश्य आत्मतत्व अनुभवाला येतं, ते मी आहे असं कळतं. विचार कसा करायचा हे नेहमी कळवून घेतलं पाहिजे. कार्य हे कारणापेक्षा वेगळं नसतं. घट हे कार्य आहे, मृत्तिका हे कारण आहे. मृत्तिका म्हणजे माती, ती घटापेक्षा वेगळी नाही. कार्य हे कारणापेक्षा वेगळं नसतं. घट हा मातीपेक्षा वेगळा नाही. वाक्य काय असं वापरू, घट हा मातीपेक्षा वेगळा नाही. घटात माती आहे पण मातीत घट नाही. घटात माती आहे, मातीशिवाय घट होऊ शकत नाही. पण मातीत घट नाही. सुरई पण बनवले जाऊ शकते, आणखी खेळणी पण बनवल्या जाऊ शकतात, म्हणून मातीत घट आहे असं नाही म्हणता येणार. पण घटात माती आहे असं म्हटल्याशिवाय होणार नाही. अद्वैतम परमार्थ होय, कारणाशिवाय कार्य होत नाही. म्हणून कार्य हे नेहमी कारणरूप असतं. द्वैतम परमार्थो हि द्वैतम तद्भेद उच्यते. नानात्व आणि भेदात्मक जो भाव आहे हा द्वैता, हा जो आहे, हा द्वैता तो क्षणिक असतो. तत्वाच्या ठिकाणी भेद असत नाही. तत्वाच्या ठिकाणी कुठलाही भेद असू शकत नाही. द्वैत मालिका ही त्रुटकी असते. काकांनी उदाहरण दिलंय. म्हणून अद्वैतवाद्यांचा द्वैतवाद्यांशी वैर नाही, पण द्वैतवाद्यांना अद्वैतवादी चालत नाही. आजकाल साधना करणाऱ्यांना आम्ही द्वैताची साधना करतोय की अद्वैताची साधना करतोय हेही समजत नाही, काय करतो आहे हेही समजत नाही. तेवढं तेवढं करून टाकलं, उरकलं की त्यांचं काम झालं. अशा पद्धतीने ज्या वेळेला साधना केल्या जाते, अशा पद्धतीने ज्या वेळेला मी साधना करतो त्यावेळेला साधनेची वाट लागलेली असते. काय झालं असतं, त्यावेळेला साधनेची वाट लागली असते. फक्त केल्या जातं, कर 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 केल्या जातं आणि तो कर्मच कर होतो, याशिवाय दुसरं काहीही होत नाही. जोपर्यंत सगळे विचार आतमध्ये मुरले नाहीत, जोपर्यंत सगळे विचार आतमध्ये भिनलेले नाहीत. संगीताताई व्हिडिओ आणि हे बंद करा. जोपर्यंत सगळे विचार आतमध्ये मुरले नाहीत, भिनले नाहीत, तोपर्यंत प्रवाह पतितासारखा अभ्यास होतो. प्रवाह पतित म्हणजे काय, पाण्यामधले पडलेली वस्तू जशी आणि जिकडे जायची तिकडे वाहत जाते, त्याला प्रवाह पतित असं म्हणतात. बहुतेकांचा अभ्यास प्रवाह पतितासारखाच होतो. शास्त्र शुद्ध अभ्यास करणारे फार थोडे लोक असतात आणि प्रवाह पतितासारखा अभ्यास करून आजपर्यंत कुणाला काहीही हाती लागलेलं नाही. त्यामुळे अनेक मंडळ पाहतो, अनेक ग्रुप्स पाहतो, पण जो होणारा अभ्यास आहे हा फक्त
पठडी पद्धतीने होऊन जातो. शांकर अद्वैत वेदांत हा वैचारिक अभ्यास आहे आणि एकदा जर तो समजला तर बाह्य आकर्षणाला बळी जात नाही. काका सांगतात कुणाला पद्मश्री हवी असते, कुणाला पद्मभूषण हवं असतं, पण पद्मनाभ कोणाला नको असतो. पद्मश्री हवी असते, पद्मभूषण हवं असतं, पण पद्मनाभ कोणाला नको असतो. ज्याला पद्मनाभ हवा तो इतर आमिषांच्या मागे धावत नाही, आजील कसरती करत नाही. म्हणून पद्मनाभ जोडायचा आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर लुटूपुटू साधन करण्यामध्ये काळ जात नाही. प्रवाह पतितासारखं बुडबुड लुटूपुटू साधन आम्ही करणार नाही. येऊया अद्वैतवाद्यांना द्वैताचा वावडो नाही म्हणून उदाहरण दिलं. गरुड जेव्हा आपल्या शक्तीसह आकाशात झेप घेतो तेव्हा जर एखादे घुंगुरटे जर आड आले तर गरुड त्या घुंगुरट्याशी वैर भाव धरत नाही. रणगाडा जर रस्त्यावरून धावत असेल तर पांगुळ गाड्याच्या मागे कुणीही लागत नाही. काकांची ओवी आहे दोन्ही ठिकाणी. का गरुड झेपे नेटे आडवे तया घुंगुरटे तयासी तो ना झटे वैरी म्हणून. गरुड घुंगुरट्याशी वैरी म्हणून झगडा करत बसत नाही. का पंथी चाले विजयंता एके पांगुळ गाडा घेता म्हणे संग्राम करू आता कैसे असे. रणगाडा हा पांगुळ गाड्याशी, आम्ही त्याला गुडगुडी म्हणतो, 3 पायाची असते. झगडा घेतो का हो रणगाडा त्याच्याशी? कधी नाही घेत. तसं आव्हान देण्यासारखं द्वैताजवळ काहीही नाही. म्हणून अद्वैतवादी द्वैतवाद्यांना घाबरत नाही. असा या 18 नंबरच्या कारिकेचा अर्थ होतो. आम्ही समजून घेतलं पाहिजे. वेदांत शास्त्र खंडन मंडन करणार आहे. द्वैतपंथीय अद्वैताशी खंडन मंडन करण्याचा प्रयत्न करतात, वाद करण्याचा प्रयत्न करतात. पण खंडन आणि मंडन यांच्यामध्ये अद्वैतवादी पडत नाही. कारण खंडन मंडन करणाऱ्यांच्या मधून जे शिल्लक राहतं ते अद्वैत आहे. दोघांचं भांडण तिसऱ्याचं लाभ. ते तिसरं मत खंडन करायला कोणीच राहत नाही, कारण मत मांडणारा सुद्धा तिथे राहत. एवढं सगळं समजून घेण्यासाठी मिनिमम बुद्धीची आवश्यकता आहे. मिनिमम शब्द वापरलाय. मिनिमम बुद्धीची आवश्यकता आहे. इंटलेक्च्युअल जगलरीची आवश्यकता नाहीये, पण आवश्यक त्या बुद्धिमत्तेची गरज आहे. जोपर्यंत विचार अद्वैत आतमध्ये ठसलं नाही, तोपर्यंत भिनलं नाही, तोपर्यंत आमची साधना, आमची पद्धत ही झिरो टाईप होते. आणि मग हातचं सगळं निघून जातं. जुने सोळेवाले त्या पद्धतीने सोहळं सांभाळत असत. पुढे विकृत झालं ते. त्यामुळे सोहळ्यांपासून लोक दूर जायला लागले. वस्तुतः सोहळं अत्यंत चांगलं असताना सुद्धा अगदी प्रत्येक ठिकाणी पाण्याचे थेंब टाकत टाकत घर ओलं करत करत जायचं. हा अतिरेक जेव्हा झाला तेव्हा त्यातली विचारशीलता संपली आणि कृती शिल्लक राहिली. आणि जिथे कृती शिल्लक राहते त्याचा लवकरच नाश होतो. म्हणून आम्हाला नेहमी काळजी घ्यायची आहे की विचारशीलता आमची हटता कामा नये.
अद्वैत तत्वज्ञानामध्ये कल्पित भेदाचा अभ्यास आहे, पण ते कल्पित आहे हे विसरून चालणार नाही. व्यवहार हा नेहमी द्वैतात करावाच लागणार. म्हणून व्यावहारिक द्वैत संपवण्याची गरज नाही, अखेरपर्यंत ते ठेवायचं आहे. पण असं करत असताना त्या व्यावहारिक वस्तूंचा अंतःकरणात सत्यत्वाने शिरकाव होऊ द्यायचा नाही. म्हणजे काय करायचं? चित्तवृत्तीचा बाध करायचा. 4 प्रकार आहेत: मनोबुद्धी चित्त अहंकार. अंतःकरणाचा बाध करणे म्हणजे चित्तवृत्तीचा बाध करणे. आता चित्तवृत्ती काय काय आलं म्हणून सांगितलं. आता 4 गोष्टी आल्या: अहंकार, चित्त, बुद्धी आणि मन, किंवा मनबुद्धी चित्त अहंकार. मन हे वायू तत्वाचं आहे, बुद्धी ही अग्नी तत्वाची आहे, चित्त हे जल तत्वाचं आहे आणि अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे. मग आम्हाला या 4ही तत्वांचा बाध करावा लागतो. त्यावेळेला चित्तवृत्तीचा बाध होतो. हे सगळं आम्ही समजून घ्यावं लागतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्यापासून झालेलं प्रॉडक्ट म्हणजे अंतःकरण आहे, मनबुद्धी चित्त अहंकार. आणि हेच यांच्या जर आम्ही खोलामध्ये शिरलो तर चित्तवृत्तीचा बाध केला की आम्हाला शांत राहता येतं. मग व्यावहारिक सत्ता आम्हाला बाधित करत नाही. हर एक माल 4 आहे ना जुनं. आता त्या माणसाने जर, मुलांनी जर एक वस्तू उचलली, घोडा उचलला, त्याने 4 आणे दिले, ती ढक्कल गाडी चालते समोर. थोड्या वेळाने तो मुलगा धावत आला आणि तो म्हणतो की मला घोडा नको, मला मिठ्ठू पाहिजे. तो घोडा ठेवून देतो आणि मिठ्ठू घेतो. तर गाडीवाला असं नाही म्हणत की त्याने मिठ्ठू नाही देणार, घोडाच दिला. तो म्हणतो ठीक आहे, तू मिठ्ठू घेऊन जा. घोडा नको तुला, पोपट हवाय ना, पोपट घेऊन जा. त्याला हे माहिती आहे की पोपट असो की घोडा असो, 4 आणेच अद्वैत. घोडा आणि पोपट हे काय झालं? द्वैत झालं. आणि त्याचं मूल्य हे अद्वैत झालं. म्हणून तो घोडा आणि पोपट यातला भेद पाहत नाही. आणि भेददृष्टी मावळली की बाध झाला म्हणून समजायचं. मग बाधासाठी वेगळं काहीच करावं लागत. भेददृष्टीच्या निरासाला बाध असं म्हणतात. आंबेजोगाईच्या साधिकेने विचारलेला प्रश्न, त्याचं उत्तर देणं चालू आहे 18 नंबरच्या काळिकेमध्ये. डॉक्टर काका काय सांगतात? बाध प्रक्रिया कठीण नाही आहे, त्याचा भाऊ करू नका. भेद दृष्टीचा निराश म्हणजे बाध आहे, बस. तो ते कापूसे जीवन सुये जियापरी. आग विजली, त्याची राखुंडी झाली आणि झालेली थंडगार राख कापसामध्ये गुंडाळली आणि घेऊन गेले. कापूस पेटेल का हो? याला निवणं असं, याला निवणं असं. आम्ही भेददृष्टी जर काढून टाकली तर निवतो, नाहीतर निवत नाही. काही जण काय करतात, थोडे दिवस सहन करतात सगळं, आणि मग इतके भडकतात, इतके भडकतात
की रोज थोडा थोडा भडकला तर बरं झालं असतं असं वाटायला लागतं घरच्यांना. पण परमार्थ ही मुस्कटदाबी नाही. परमार्थ ही जबरदस्तीने नाक तोंड बंद करून ठोसलेली गोष्ट नाही आहे. परमार्थ ही वैचारिक गोष्ट आहे. मोकळेपणाने तो विचार आम्ही विचारपूर्वक ऍक्सेप्ट केला पाहिजे आणि मग त्याचा अंमल केला पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे आणि वापरातून मग भेददृष्टी मावळली की बाधच झालेला आहे. मग तू पोपट घे की घोडा घे, मला मूल्य कळलंय, माझा मूल्याशी संबंध आहे. म्हणून कार्य कसंही घडो, कारण म्हणून कार्य कारणरूपच असतं. म्हणून एकदा सिद्धांत कळला, एकदा दृष्टांत कळला की दृष्टांताच्या मागे धावण्याची गरज नाही. पण नाही, आम्ही काय करणार, दृष्टांताच्या मागे धावणार. मला किती येतं हे सांगण्यासाठी दृष्टांताची भरमार करतात लोक. आता अद्वैत प्रकरणात दृष्टांत कसे येतील? पाठपाठांतर किती आहे, माझं प्रदर्शन, आलेली संख्या, प्रवचन झालं, प्रमाण खूप दिलं आणि दिपवलं म्हणजे अद्वैत कळलं असं नाही होत. कारणाचे सगळे धर्म कार्यात उतरलेले आहेत. कारण जर अद्वैत आहे तर कार्य सुद्धा अद्वैतच आहे. एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडे या गाडगे आणि निघती कोंभ, परिते फुलाल मातीचे गर्भ उमटले की. फुलाल मातीचे गर्भ आहे. सौम्य यथा एकेन मृत्पिंडेन सर्व मृण्मयम विज्ञातम स्यात् विकाराः वाचारम म्हणनामधेयम मृत्तिका इति एव सत्यम. छांदोग्योपनिषद. घट मिथ्या आहे, मृत्तिका सत्य आहे. मग डाळ कैरी, काय शब्द चुकलो तुला, डाळ आंबा, काय हो बरोबर, डाळ कैरी. डाळ कैरी मिथ्या, त्याची चव सत्य. चव मिथ्या, ज्याच्या अधिष्ठानावर चव आली ते अधिष्ठान सत्य. असा विचार केला की डाळ कैरी खाताना सुद्धा मी आत्मा आहे या चिंतनात राहता येतं आणि चवीमध्ये रेंगाळणं थांबतं. चवीमध्ये रेंगाळणं थांबतं आणि मग मागच्या वर्षीची चव कशी, त्याच्या आधीची चव कशी, हे सगळं पाहणं बंद होतं. या चर्चा थांबतात. त्यावेळेला त्या पदार्थाचा आस्वाद जरूर घ्या, पण तो स्वरूपाच्या अधिष्ठानावर आहे हे विसरू नका. आता हे झालं डाळ कैरी म्हणजे पदार्थांबद्दल. माणसांबद्दल काय, सर्वा घटी राम देहादेही एक. सर्वा घटी राम, संत सुद्धा आमच्या शरीराला मडकं म्हणतात रे बापा, आणि आम्हाला ते शरीर फार गोंजारवाणं वाटतं. मडकं म्हटलं तरी वाईट वाटतं, इतका त्या शरीरावर आमचं प्रेम आहे. शरीर कशापासून निर्माण झालं? आता घट मातीपासून तयार झाला हे बरोबर आहे. शरीर कशापासून तयार झालं?
याचं उत्तर मीच देतो. महाभूताचं हा, पंचमहाभूताचं पंचमहाभूत कशापासून तयार झाले? ते शेवटी त्याच्याच पासून मुळा ब्रह्मा तिथे मी तयार झालं वाटतं हा अज्ञानाचा भाग आहे. म्हणून शरीर अज्ञानातून तयार झालं. आता बसवून देण्यासाठी ती पंचभौतिक आहे घडी, आत्मनः आकाशः संभूतः, या 5 महाभूतांपासून शरीर तयार झालं हे सांगणं, शेवटी आत्म्यापासून 5 महाभूत तयार झाले हा भाग आहे. आणि आता आमची अज्ञानाची घट्ट पकड असल्यामुळे अशी मांडणी समजवावी लागते. नाही तर दोरीवरचा सर्प कशापासून तयार झाला? पंचमहाभूतापासून झाला का? जेवढा दोरीवरचा सर्प मिथ्या तेवढाच आत्म्यावरचा माझा देह मिथ्या आहे, लक्षात ठेवा. पहिले पंचीकरण समजून घ्यायचं आहे, पण एकदा पंचीकरण समजलं की हे लक्षात ठेवायचं की दोरीवरचा सर्प जेवढा मिथ्या तेवढाच आत्म्यावरचा माझा देह मिथ्या. दोरीवरचा सर्पाचा जन्म अज्ञानजन्य आहे, माझ्या देहाचा जन्म सुद्धा अज्ञानजन्यच आहे. देह अविद्या रूप आहे, अविद्या मिथ्या आहे, त्याच्यामुळे देह सुद्धा मिथ्याच आहे. हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. म्हणून देह अज्ञानजन्य आहे. माता जे सर्व घटी राम देहादेही एक, सगळ्यांमधला देही एक आहे, देह भिन्न आहे. बघा, सगळ्यांचे देह भिन्न आहे. या ठिकाणी आपण जमलेले सगळे जण, सगळ्यांचे देह भिन्न आहे. कोणाचा रंग वेगळा, कोणाचं नाक वेगळं, कोणाचे डोळे वेगळे, कोणाचं वय वेगळं, कुणीच कुणासारखा नाही. आणि म्हणून मायेमध्ये एकवाक्यता नाही, वैविध्यता आहे. एकवाक्यता फक्त भगवंतामध्ये आहे, तो मी आहे. म्हणून ब्रह्म उत्पन्न झालेलं नाहीये, ब्रह्म आहेच. माया उत्पन्न झाली आणि तिने जगताला भेदयुक्त स्वरूपामध्ये भासवलं. म्हणून भेदाला कधी सत्य समजू नका. तत्वच फक्त सत्य आहे, बाकीचं सत्य असू शकत नाही. या पद्धतीने आपली 18 नंबरची कारिका आज पूर्ण झाली आहे. उद्या 19 नंबरच्या कारिकेला आपण प्रारंभ करूया आणि आज इथे थांबू. राम कृष्ण हरी. कृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. हरी काका. रामकृष्ण हरी.